राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी वाईट आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। कारण येणारे 1 जानेवारी 2026 पासून भरपूर नागरिकांचे रेशन धान्य बंद होणार आहे। भरपूर नागरिकांचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे। तुम्ही घेत असलेल्या रेशन कार्डवरती ज्या ज्या योजनांचा लाभ असेल तर तो लाभ सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वर्षानुवर्ष घेत असलेले गहू आणि तांदूळ सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण सरकारच्या माध्यमातून या रेशन कार्डवरती 5 कडक नियम लागू झालेले आहेत। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांना 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश आताच 5 मिनिटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या 5 कडक नियमांचे पालन करायचे आहे। तुम्ही सुद्धा 5 कागदपत्रे जमा करायची आहेत, अन्यथा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ बंद होणार आहे। तुम्हाला वर्षानुवर्षे जे रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत आहे तर ते गहू आणि तांदूळ येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून गहू आणि तांदूळ सुद्धा बंद होणार आहे। तर बघा रेशनधारकांना राज्य सरकारने असा निर्णय कशामुळे घेतलेला आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा रेशनधारकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामधील म्हणजेच यूपी राज्य असेल, एमपी राज्य असेल, कर्नाटक राज्य असेल, आंध्र प्रदेश असे राज्य असतील तर अशा राज्यांमधून भरपूर नागरिक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जीवन जगण्यासाठी जीवनमान सुधारण्यासाठी आलेले आहेत। तर त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन पाणीपुरीचा छोटासा गाडा टाकलेला आहे, भेळपुरीचा गाडा टाकलेला आहे, छोटे मोठे व्यवसाय ते करत आहेत। तर त्यांनी या छोट्या मोठ्या व्यवसायामधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन स्वतःच्या हक्काच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे बघा, त्यांनी एक गोष्ट केलेली आहे, त्या गोष्टीमुळे सरकारच्या माध्यमातून 5 कागदपत्रे जमा करण्याचे आदेश आणि रेशन कार्डवरती 5 कडक नियम लावलेले आहेत। तर ते कारण म्हणजे या ठिकाणी जे बाहेर राज्यातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेती घेतली, जमिनी घेतल्या, घरे घेतलेली आहेत, मोठमोठे बंगले बांधलेले आहेत आणि त्यांनी एक गोष्ट अशी केलेली आहे, त्या गोष्टीमुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर बघा रेशनधारकांना ती गोष्ट म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे चारून नकली बनावट कागदपत्रे तयार करून चुकीच्या पद्धतीने ओरिजिनल पिवळे आणि रेशन कार्ड काढून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा रेशन कार्डच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेत आहेत। ते सुद्धा रेशन कार्डच्या माध्यमातून रेशन कार्डवरती मिळणारे सर्व लाभ याच्यामध्ये गहू तांदूळ असेल, रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या सरकारी योजना असतील तर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने रेशन कार्डचा वापर करत असल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा पवार तर यांनी कालच मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमधून निर्णय घेण्यात आलेला आहे की रेशन कार्डवरती ह्या ज्या वाढत्या फसवणुका आहेत तर या फसवणुकींना आळा घातला पाहिजे। तर हा वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी रेशन कार्डवरती 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि सर्व रेशनधारकांना 5 कागदपत्रे 1 जानेवारी 2026 च्या अगोदर जमा करण्याचे तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत। अन्यथा जे रेशनधारक या नियमांचं उल्लंघन करतील, जे रेशनधारक 5 कागदपत्रे जमा करणार नाहीत, जे रेशनधारक 5 कडक नियमांचे पालन करणार नाहीत तर त्या रेशनधारकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्या रेशनधारकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे रेशनधारकांना या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, अन्यथा घेत असलेले सर्व लाभ बंद होतील, वर्षानुवर्ष मिळत असलेले गहू तांदूळ सुद्धा बंद होणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना सरकारने हे 5 कडक नियम कशामुळे लावलेले आहेत आणि 5 कागदपत्रे जमा कशामुळे करायला लावलेले आहेत त्याचं दुसरं मुख्य कारण सुद्धा लगेच सांगतो। तर बघा रेशनधारकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने असा एक निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांचे जीवनमान 100% सुधारणार आहे। परंतु याच्यामध्ये फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या ठिकाणी याचा लाभ द्यायचा आहे। पात्र लाभार्थ्यांचे, पात्र रेशनधारकांचे जीवनमान सुधारायचे आहे। त्यामुळे सरकारने 5 कडक नियम लागू केलेले आहेत आणि 5 कागदपत्रे जमा
करण्याच्या आदेश सुद्धा दिलेले आहेत। तर बघा रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 नंतर सरसकट सर्व रेशनधारकांना रेशन कार्डच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु आता 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती आर्थिक सहाय्य म्हणजेच प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये वाटप केले जाणार आहेत। तशा प्रकारची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे रेशनधारकांना जर तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळवायचे असतील, त्यासोबत रेशन कार्डवरती आर्थिक सहाय्य 9,000 रुपयांचं मिळवायचं असेल तर तुम्ही अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे जमा करायची आहेत आणि या 5 कडक नियमांचं पालन करायचं आहे। तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% 1 जानेवारी 2026 नंतर या सर्व लाभांचा लाभ फायदेशीररित्या होणार आहे। तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती 5 कडक नियम का लावलेले आहेत आणि सरकारच्या माध्यमातून 5 कागदपत्रे का जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडलेला असेल तर बघा रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून अशी एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे। ती गोष्ट म्हणजे वाढत्या फसवणुकींना आळा घातला पाहिजे। जर वेळेवरती वाढत्या फसवणुकींना आळा घातला तर वर्षानुवर्ष पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळत राहिला। मोफत रेशनधारकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात राहिला, परंतु जे अपात्र रेशनधारक आहेत ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून यावरती निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांपैकी सरासरी 10 लाख रेशनधारकांचे रेशन धान्य बंद होणार आहे। 10 लाख रेशनधारकांचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्ही सुद्धा हे 5 कागदपत्रे 1 जानेवारी 2026 च्या अगोदर या ठिकाणी जमा करायचे आहे, ते ठिकाण सुद्धा पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती हे जे 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत ते 5 कडक नियम कोणकोणते आहेत त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे रेशनधारकांना फक्त 2 मिनिटाचा वेळ काढायचा आहे। 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ पहा। जे रेशनधारक 2 मिनिटाचा वेळ काढतील, 2 मिनिटं व्हिडिओ काळजीपूर्वक पाहतील, त्या रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये वाटप केले जातील। त्या रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळतील। येणाऱ्या 1 तारखेपासून रेशन कार्डवरती विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। तर बघा रेशनधारकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यातील कोणकोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळत आहे। यासोबतच रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती कोणते ते 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि रेशनधारकांना कोणते 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहेत तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा होऊ शकतो। घेत असलेल्या सर्व योजना बंद होतील। तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती जे मोफत गहू आणि तांदूळ वर्षानुवर्ष मिळत आहे तर ते गहू आणि तांदूळ सुद्धा बंद होऊ शकतं। तर बघा रेशनधारकांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व रेशनधारकांना या ठिकाणी तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या 1 जानेवारी 2026 च्या अगोदर जे रेशनधारक 5 कागदपत्रे जमा करतील, जे रेशनधारक या नियमांचं उल्लंघन करणार नाहीत त्या रेशनधारकांना सुरळीतपणे वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत राहतील। परंतु जे रेशनधारक नकली बनावट कागदपत्रे तयार करून रेशन कार्ड काढलेले आहेत, जे रेशनधारक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत, तर अशा रेशन कार्ड धारकांवरती कायदेशीररित्या कारवाई होईल। त्यांनी घेतलेल्या रेशन धान्याचा या ठिकाणी डबल सरकार वसूल करून त्यांच्याकडून हे रेशन धान्य सुद्धा घेणार आहे। तर बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र रेशनधारकांवरती अन्याय होणार नाही, परंतु जे रेशनधारक पात्र असून कागदपत्रे जमा करणार नाहीत, पात्र असून या 5 कडक नियमांचं पालन करणार नाही तर त्यांना सुद्धा अपात्रतेच्या यादीमध्ये ढकललं जाऊ शकतं। त्यामुळे रेशनधारकांना खरोखर पात्र असाल तर या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांना 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर याच्यामध्ये सरासरी 5 लाख रुपयापर्यंत मोफत दवाखाना मिळणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। येणारे 1 जानेवारी 2026 नंतर रेशन कार्डवरती तुम्हाला मोफत किराणा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। चांगल्या
क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तृतीयपंथी असतील तर सर्वांना याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। परंतु हे सर्व लाभ फक्त पात्र रेशनधारकांना देण्यात येतील। जे अपात्र रेशनधारक असतील त्यांना हा लाभ देण्यात येणार नाही। त्यामुळे रेशनधारकांना जर तुम्ही पात्र रेशनधारक असाल तर हे 5 कागदपत्रे जमा करायची आहेत, अन्यथा तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। तुम्ही वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी कोणते रेशनधारक रेशन कार्डसाठी पात्र असतात, कोणते रेशनधारक रेशन कार्डसाठी अपात्र असणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। कारण सरकारने या ठिकाणी 4 पात्रता लावलेल्या आहेत। जे रेशनधारक 4 पात्रतांमध्ये बसत असतील ते रेशनधारक पिवळ्या रेशन कार्डसाठी, केसरी रेशन कार्डसाठी पात्र असतील। परंतु जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये बसणार नाहीत ते रेशन कार्डसाठी अपात्र असणार आहे, त्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जाईल। तर बघा रेशनधारकांना जर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड सध्याच्या स्थितीला तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला या पिवळ्या रेशन कार्डवरती अजून पुढील वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळवायचे असतील, आता या 2026 मध्ये जे नवीन लाभ सुरू होत आहे त्या नवीन लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही जर रेशनधारक असाल, बघा वर्षानुवर्ष तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड असू द्या तरी पण काळजी करू नका, फक्त या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमचे रेशन कार्ड आहे तसं राहिलं। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुमच्याकडून रेशन कार्ड काढून घेतलं जाईल। तुम्हाला रेशन कार्डवरती कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ, कोणत्याही प्रकारचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही। घेत असलेले गहू तांदूळ सुद्धा बंद केले जाणार आहे। तर या ठिकाणी 5 पात्रता सांगत आहे, खटाखट पात्रता सांगतो, तुम्ही सुद्धा 2 मिनिटं कान देऊन या ठिकाणी या पात्रता ऐकायच्या आहे। तर बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजे। सर्वात महत्त्वाची पात्रता, जे रेशनधारक भारत देशाचे रहिवासी असतील त्यांना काळजी करायची गरज नाही, तुम्ही पात्र आहात। दुसरी पात्रता म्हणजे ज्या रेशनधारकांचे उत्पन्न सरासरी 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच फक्त पिवळे रेशन कार्ड दिलं जाईल आणि ज्यांचं उत्पन्न या ठिकाणी 1 लाखांच्या आतमध्ये असेल त्यांना केसरी रेशन कार्ड मिळेल। परंतु ज्या रेशनधारकांचं उत्पन्न 1 लाखांच्या पुढे असेल तर ते पांढऱ्या रेशन कार्डसाठी पात्र आहेत। बघा रेशनधारकांना जर तुम्हाला येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुमचं रेशन कार्ड जशाच्या तशा ठेवायचं असेल तर तुमचं उत्पन्न 1 जानेवारीच्या अगोदर सरासरी 15,000 रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे तर तुम्ही पिवळ्या रेशन कार्डसाठी पात्र। तुमचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही केसरी रेशन कार्डसाठी पात्र आणि जर तुमचं उत्पन्न 1 लाखांच्या पुढे असेल तर तुम्ही पांढऱ्या रेशन कार्डसाठी एलिजिबल आहात, पात्र आहात। तर बघा अशी जी दुसरी पात्रता आहे। तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही जर सरकारी नोकरीमध्ये कामाला असाल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य कामाला असाल तर तुम्ही पिवळ्या रेशन कार्डसाठी, केसरी रेशन कार्डसाठी अपात्र आहात। तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्ही पांढरे रेशन कार्ड तुम्हाला जर दिलं जाईल, पांढऱ्या रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र असणार आहेत। त्यासोबतच चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा चौथी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य पेन्शन घेत असेल, म्हणजे आधी सरकारी सेवेमध्ये असेल, त्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे झाले असेल, आता रिटायर झालेले असतील आणि त्यांना केंद्र सरकारची, राज्य सरकारची कोणतेही पेन्शन मिळत असेल तर तुम्ही अपात्र आहात। पिवळ्या रेशन कार्डसाठी, केसरी रेशन कार्डसाठी अपात्र आहात। तर बघा रेशनधारकांनो अशा 4 ते 5 पात्रता आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमचे रेशन कार्ड आहे तसं राहिलं, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुमचं रेशन कार्ड बदललं जाऊ शकतं। काहींना पिवळ्याचं केसरी मिळेल, काहींना केसरीचं पांढरं मिळेल, काहींना पिवळ्याचं पांढरं मिळेल, काहींना केसरीचं पांढरं मिळणार आहे। तर या झाल्या पात्रता। आता मी तुम्हाला कागदपत्रे सांगतो। बघा कागदपत्रे जमा केले तर येणारे 1 जानेवारी 2026 पासून जे नवीन लाभ सुरू होत आहे त्या सर्व लाभांचा लाभ सुरळीतपणे घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना याच्यामध्ये पहिलं कागदपत्र तुम्ही भारत देशाचे, महाराष्ट्र राज्याचे किंवा तुमच्या गावामध्ये तुम्ही राहत आहात यासाठी रहिवासी दाखला। दुसरं कागदपत्र आधार कार्ड, तुमचं ओळखपत्र, मतदान कार्ड असेल, त्यासोबत तुमचे उत्पन्न किती आहे उत्पन्न दाखला असेल, त्यासोबत सरकारी सेवेमध्ये नाही याच्यासाठी एक फॉर्म असतो, तो फॉर्म। अशा पद्धतीने 4 ते 5 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। परंतु ही कागदपत्रे कधी लागणार आहेत? ज्यावेळेस तुम्ही रेशन दुकानामध्ये धान्य आणायला जाणार आहात त्यावेळेस तुमची KYC केली जाईल। तरी KYC करताना तुमचे उत्पन्न चेक केलं जाईल, तुमच्या घरामध्ये कोणकोणते सदस्य आहेत, किती सदस्य आहेत हे चेक केलं जाईल, आधार कार्ड लिंक केलं जाईल। अशा पद्धतीची कामे केली जाणार आहे, त्यामुळे जास्त घाबरायची गरज नाही।
येणाऱ्या 1 तारखेच्या अगोदर तुमची KYC होईल. KYC करणं बंधनकारक आहे. सर्व रेशन कार्डची KYC करायची आहे. रेशनधारकांच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांची KYC करणं बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीने हे 5 कडक नियम, 5 पात्रता आणि या ठिकाणी 5 कागदपत्रे सांगितलेली आहे. रेशनधारकांनो जास्त काळजी करू नका. सरकार तुमच्यासाठी मोठे लाभ आता सुरू करत आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून सरकार रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याच्या तयारीत आहे. सरकार तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रेशन कार्डची KYC करा. KYC केलं तरच तुम्हाला पैसे मिळतील. चांगल्या क्वालिटीचे गहू आणि तांदूळ मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक